थँक्यू सो मच बाबरे सर. मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते सलामाची जोडी दाखल झाली आहे. समीर भोईर आणि त्याच्या सोबतीला बॅटर अमोल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतो. रोहित येतात पहिल्या ओव्हरमध्ये. इथे 4 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 2 धाब्यांची पानाटी खऱ्या अर्थानं लागली गेली आहे टीम भुवन संघाला. पहिलाच बॉल लेग स्टिकला सोडून चाललाय. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला नाही. या मॅच मध्ये आता अकाउंट ओपन झालंय टीम बांदिवली संघाचं. या मॅच मध्ये समीर भोईर ही पारी खऱ्या अर्थानं महत्वाची राहिली या संघासाठी. ओहो इथे चांगला बॉल सन्मान देत असताना बॅकलिपला खाली ठेवलाय. समोरच्या दिशेने ड्राईव्ह खेळलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह आपण पाहिला. तिथे फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण झालं आणि हा डॉट बॉल जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज तयार. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. ओ हो मॅच मध्ये घडलाय काय. पंचांचा बोट आकाशाकडे. लेग बिफोरचा शिकार ठरतोय समीर भोईर. बांदिवली संघाला 440चा करंट. फलंदाज बाद. मॅचची गोल्डन विकेट, मॅचची प्राइजलेस विकेट आता कॅरी होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये जिथे मोठा मासा गळायला लागला. समीर भोईर हा शून्यावरती बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. रोहन आता इथून डाबाला सावरावं लागेल. रोहितचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झालाय आणि पाहता पाहता या बॉलवरती ही सिंगल धाव जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आली टीमची टोटल जाईल 2 या धावसंख्येवरती. गौरव मोहपे आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर मोहन गोल्लेशी संपर्क साधा. बॅटर तयार स्ट्रायकिंग एंड वरती. अमोल आडव्या बॅटनं फोर्स करण्याचा प्रयत्न. ते लाईन चांगली आहे आणि त्यावरती ही सिंगल आली आहे. 1 धाव या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळते. या टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 3 या धावसंख्येवरती. ती भुवन संघ पहिल्या डाबामध्ये गोलंदाजी करत असताना या पहिल्या मॅच मध्ये खेळत असताना जो मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट होती आहे. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर रोहन. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. स्टेप आउट झाले होते. बॉलच्या रेंज पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न परंतु हा बॉल फेकला डॉट बॉल. चतुर चालाक हा गोलंदाज आपण पाहताय. इथे अतिशय चांगला बॉल त्यांना अटेम्प्ट केलाय. निर्धाव चेंडू. ओहो इथे पाडवरती वेगानं. 1 मोर डॉट बॉल. 1 मोर डॉट बॉल. डायरेक्ट हिट. जर इथे झाली असती ना तर फलंदाज बाद होऊ शकला असता परंतु जर तरला महत्व नाही आहे. पॉपिंग क्रीजवरती फलंदाज सेफली पोहोचलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती 3 या धावसंख्येवरती. 1 गडी जो मात्र बाद आखी टीम बांदिवली. फिल्डिंग खुली करायची टीम भुवन. तीन धावा धावफलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जिथे पॉवर प्ले संपलाय आणि त्यानंतर आता फिल्डिंग पूर्णपणे खुली होती. या 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहताय जिथे फिल्डिंग सजावट अतिशय चांगली पाहायला मिळते. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अजय जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार राईट आर्म ओव्हर द विकेट ना.
पहिलाच बॉल फेकत असताना पहिलाच बॉल ऑफस्टिकला सोडून चाललाय. व्हाईट बॉल एक एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 4 या धावसंख्येवरती. पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत आहे. इथे आपण पाहिलं तर सेकंड राऊंडची मॅच देखील एक आपण पाहिला जिथे कोरावळे संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. ओहो इथे चांगली लाईन शॉट ऑफ गुडलेन डिलिव्हरी आणि तिथून मिळालेला तो एक्स्ट्रा बाउन्स पार्टनर शाहरुख खान याची वन बट डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली कारण जर आपण पाहिलं जिथे पहिल्या ओव्हरची सुरुवात देखील व्हाईट बॉलनं झाली होती. त्यानंतर रोहितनं कमबॅक केलं जिथे समीर भोईरची मोठी विकेट त्यानं पटकावली आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर अजयला गोलंदाजी ट्रॅकवर त्याने देखील सुरुवात व्हाईटनं केली आहे आणि लगेच दुसरा बॉल डॉट. अजयचा हा बॉल इथे लाईन पुन्हा एकदा चेक केली जाईल. वन मोर व्हाईट बॉल या ओव्हरमधला हा दुसरा जो मात्र व्हाईट बॉल हाताळण्यात आलेला आहे गोलंदाज अजयच्या माध्यमातून. आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये टीमची टोटल या एक्स्ट्राच्या स्वरूपानं पुढे जाते. 5 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. बॅटर तयार स्ट्रायकिंग एंड वरती. अमोल येत आहेत स्ट्रायकिंग एंड वरती. ओहो मिस टायमिंग डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक जज करतोय. पकडला जाईल झेल. वन मोर विकेट डाऊन. लागतो धक्का दुसरा. फलंदाज बाद. नवीन फलंदाज दाखल होत आहेत. वैभव येतात चौथ्या क्रमांकावरती. तर भागीदारी करावी लागेल. 4 षटकांची मॅच तुम्ही पाहताय जिथे जर आपण पाहिलं प्रथम तुम्ही बॅटिंग करत असताना 45-50 धावा पहिल्या डावामध्ये बनवणं गरजेचं असतं. जिम्मेदारी होती समीर भोईरवरती. त्याने निराश केलं या मॅचमध्ये. ओहो इथे जर आपण पाहिलं तर डेलिकेट टच शॉट फाईट लेगला बीट करत असताना इथे जर आपण पाहत असाल तर या बॉलवरती आलेली ही सिंगल आणि सिंगलच्या मधीन धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचला तो 6 या धावसंख्येवरती. थेंबे थेंबे तळे साचे अशी सिच्युएशन सध्या स्थितीला आहे. कारण सिंगल डबल धाब्यानं स्कोर कार्ड पुढे नेण्याचं काम सध्या स्थितीला मैदानामध्ये चालू आहे. इथे अग्रेसिव्ह बॅटिंग आणि अग्रेसिव्ह भूमिका आता कोणाला स्वीकारावी लागेल. फलंदाज तयार. अजयचा हा बॉल बॅटच्या टोला कलेक्ट झालाय. एसटी रक्षकाला त्याचबरोबर शॉट थर्ड मॅनला बीट करत असताना चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठ्या फटक्याची वार्ता पण केली होती. तो मोठा फटका आलाय. 4 धाव. रोहनच्या बाळमधून चौकार जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतो. हा बॉल फटका येते चांगला आहे. क्षेत्ररक्षक आखे डीप मध्ये एकदा वाली दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केलाच नाही. क्षेत्ररक्षक चांगलं झालं. फेकी अतिशय चांगली जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आली. सिंगलच्या मधीन धाव फलक फायनली डबल डिजिट मध्ये अंकित झालेला आहे. 11 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अजय हा गोलंदाज आपण पाहताय रनवेवरती तयार. ओव्हरमध्ये एक चौकार तो देखील लक फॅक्टर तिथे ऑन झाला. नशिबाचा चौकार आला. ओ हो इथे लाऊड अपील केली या लेग बिफोरची ही दुसरी शिकार. फलंदाज बाद.
11 धावा धाव फलकावरती आणि जे प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थानं भगव्या पट्टीच्या आतमध्ये आहेत ना त्यांना आता विनंती आपण मागे जायचं भगव्या पट्टीच्या मागे जे प्रेक्षक वर्ग भगव्या पट्टीच्या पुढे बसलेत त्यांना विनंती आहे की आपण मागे जा शेलारी टीम स्पेशली मागे जायचंय शेलारी टीम माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का धन्यवाद 11 धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत तिसऱ्या ओव्हरमध्ये विशालला आमंत्रित केलंय पहिलाच बॉल फुल टॉस भीमर आहे आणि भीमर वरती हा फुल टोला वसूल केलाय चेंडू सीमा पार षटकार सो 7 धावा येतात या बॉल वरती पुढील बॉल बॅटर जर आपण पहिला स्ट्रायकिंग एंड वरती रोहन आहे आणि रोहनच्या बॅट मधून ओमच्या बॅट मधून हा षटकार आलाय फलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय फ्री हिट बॉल लढव्या बॅटने फटका फसलाय चेंडू हवे डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आलाय जे सुटला दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय पाहता पाहता या बॉल वरती 2 धावा कंप्लीट टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 2 धाव्यांच्या मदतीने धाव फलक 20 या आकड्यावरती ओम तयार ओहो पुन्हा एकदा फटका इथे चांगला क्षेत्ररक्षक अवेलेबल ओ त्याच्याकडनं झालेली मिस्टेक आणि चेंडू जर आपण पाहिला तर सीमा पार ओमच्या बॅट मधून हा षटकार ओमच्या बॅटमधून या ओव्हर मधला हा दुसरा 6 आपल्याला पाहायला मिळतो टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा 26 ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात जिथे संकट मोचकाची भूमिका खऱ्या अर्थानं तो पार पाडतो कारण समीर भोईरचा मोठा विकेट लवकर गमावलाय त्यानंतर जिम्मेदारी घ्यायची होती ती जिम्मेदारी घेत असताना बॅटर ओमला आपण पाहताय पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे डाऊन दी बॉल कॉर्नर बॉलची संधी पकडलाय झेल आणि या मॅच मध्ये ओमच्या विस्फोटक पारीचा अंत लागतोय धक्का ती 4था फलंदाज बाद धावा फलकावरती इथे फलंदाज ओमला आपण बाद होताना पाहिलेला आहे विकेट त्याच्या ओव्हर या ओव्हर मध्ये आपण पाहिले तब्बल 2 षटकार त्याच्या बॅट मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात नवीन फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये मनोज स्लोवर 1 बॉल इथे जर आपण पाहिली लाईन चेक केली जाते व्हाईट बॉल दर्शवलाय पंचानं एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल टीमची टोटल 27 धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत विशालला पण पाहता रनवे वरती ज्यानं आतापर्यंत या मध्ये भरपूर मार खाल्लाय विशालचा हा बॉल पुन्हा एकदा चेंडू हवेत मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पकडला जाईल झेल 1 मोर विकेट डाऊन फलंदाज बाद नयन येत आहेत नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात मनोज आल्या पावली माघारी पहिल्याच बॉलवरती 0चा शिकार जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो स्टील 2 टू गो अजूनही 2 बॉलची फेकी शिल्लक आहे तिसऱ्या ओव्हर मध्ये 27 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत सध्याच्या स्थितीला नयन आणि संतोष ही जोडी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे सध्याच्या स्थितीला इथून मोठे फटके यावे लागतील कारण
बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावामधले 8. आमचे स्कोरर मित्र मोहनदादा गुल्ल्या मला वारंवार सांगत असतात इथे आडवा बाण पोस्ट केलाय. पुन्हा एकदा जर आपण पाहिला तर हा झेल इथे कॅरी झालाच नाहीये. पाहता पाहता या बॉलवरती आला 2 रन्स. टीमची टोटल जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती 29 या धावसंख्येवरती. स्टील 1 टू गो. तिसऱ्या षटकामधला हा शेवटचा बॉल शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये भरपूर धावा आलेल्या आहेत. बॅटिंग करणारी टीम अर्थात बांदिवली क्रिकेट संघाला स्पेशली ओमची बॅटिंग चांगली राहिली आहे. फलंदाज तयार. अंतिम बॉल. लाईन पुन्हा एकदा चेक केली जाते. ऑप्टिकला सोडून जाणारा हा चेंडू आपण पाहताय. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचले 30 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे या तिसऱ्या षटकामधला. इथे 2 गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली होती. तिसरी ओव्हर मध्ये आला गोलंदाज विशाल आणि विशालनं भरपूर धावा दिल्यात या मॅच मध्ये. एक आली. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का? तो झालाय. आणि पाहता पाहता या बॉलवरती 2 धावा एकवटल्या जातात. थोडेसे फंबल झाले. खेळाडू सिंगलला केलं, डबल मध्ये कन्वर्ट. तिसरा षटक या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती आहेत 32 धावा. पहिल्या डावात बॅटिंग करते टीम बांदिवली. फलकावरती आहेत भरत येत आहेत शेवटचे 6 बॉल. आणि आता त्याला प्राचरण केलं या 4थ्या ओव्हरमध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज तयार. 32 धावा धाव फलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या डावातील शेवटचे 6 बॉल. पहिलाच बॉल. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. पाठ गेली लवकर. चेंडूला थोडस उशिरा. एक बायच्या स्वरूपानं सिंगल रन जी मात्र एकवटली जाते. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 30 या धावसंख्येवरती. 33. शेवटचे 5 बॉल पहिल्या डावामधले शिल्लक असताना इथून 5 बॉल मध्ये 10-12 धावा येणं गरजेचं आहे मोहन. कारण आपण पाहिलं पहिल्या डावामध्ये ज्या वेळेस संघ बॅटिंग करतो तिथे 40, 45, 50 धावा बनवणं गरजेचे असतात. तुमच्याकडे गोलंदाजी चांगली आहे. 40 देखील पुरुष आहेत. इथे चांगला बॉल फटका चांगला. वेडर वॉच ऑन साइडला. चेंडू एका टप्प्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर. संतोषच्या बाडमधून हा चौकार जो मात्र आपल्याला येताना पाहायला मिळतोय. नयनच्या बाडमधून 4 येत आहेत. सदोतीस धावा धाव फलकावरती ज्या मात्र जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा फटका चांगला आहे आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता सिंगल आली या बॉलवरती आणि सिंगलच्या मधीने धाव फलक 38 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर तयार. 38 धावा धाव फलकावरती ज्या मात्र जोडल्या जात आहेत. संतोषला पाहता आपण स्ट्रायकिंग एंडवरती यावेळेस. भरतचा हा बॉल फुल टॉस. फटका इथे चांगला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. पहिल्या अटेम्प्टला चेंडूला गॅदर केलं. फेकी झाली. या कालावधीमध्ये मिळतात या 2 धावा आणि 2 धाव्यांच्या मदतीने धाव फलक 40 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 40 धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. अजूनही खऱ्या अर्थानं 2 चेंडूची फेकी शिल्लक असताना
स्टील 2 टू गो. पाचवा बॉल फटका चांगला आडव्या बॅट ऑन साइडला एका टप्प्यानंतर चेंडूला मारले मुसंडी. क्रुशियल मोमेंटला ठोकलाय 4. हा चौकार. शेवटचा बॉल. अंतिम बॉल उडवलाय. फटका दमदार वाईडिश लॉंग ऑफला. डीप मध्ये जर पाहिलं तर कोणी क्षेत्ररक्षक अवेलेबल नाहीये. शेवटच्या 2 बॉल वरती 2-4. कुणाल बाबरे सर यांना तोपर्यंत मी थांबतो. तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. महाविकास आघाडी चषक 20-25 टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम आणि याचा फायनल डे. थँक्यू सो मच. ओम साई ठुणे व माऊली स्पोर्ट्स मानुली आयोजित महाविकास आघाडी चषक 20-25 टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. गेले 4 दिवस नक्कीच गेल्या 4 दिवसामध्ये जे क्वालिफाय संघ झालेत त्यांना सर्वांना विनंती असे की रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. ज्या ज्या टीम ज्यामध्ये इथे आल्यात त्यांनी लगेचच रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. प्लीज सर्वांना विनंती असेल. आजचा दिवस क्रमांक शेवटचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये नक्कीच हा रणसंग्राम रंगतोय. एका साईडला आता आपण पाहिलं गेलं तर 2 संघांच्या दरम्यान ही मॅच पाहतोय. नक्कीच प्रथमतः बॅटिंग करणारा संघ म्हणजेच बांदिवली संघ. नक्कीच विचार केला तर 50वा धाव फलकावर सोडल्यात आणि 51 धावांचं टार्गेट जे मात्र सेट केलंय. तर नक्कीच बांदिवली संघासाठी म्हणजेच प्रत्येक गोलंदाजासाठी सुवर्ण संधी असते. जर विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली ना तर नक्कीच वैभव भोईर सर याचकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल.
विकेट हॅट्रिक जर कोणताही गोलंदाज जर इथे कंप्लीट करीत असेल तर नक्कीच 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. किशोर आणि रोहित ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. 51 धावांचं टार्गेट जे सेट करायचे म्हणजे चेस करायचे तर नक्कीच मोठे फटके येणे गरजेचं राहील, यात काही शंका नाही आहे. 1 वाजून 32 मिनिटांनी पहिला बॉल तुमचा मैदानामध्ये पडलाय. पहिलाच बॉल स्टेट डाऊन, नक्कीच स्टेट बॅटने प्रहार केला. क्षेत्ररक्षक धावतोय बॉलच्या मागे आणि नक्कीच शेवटच्या मोमेंटला बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय पहिल्या बॉलवर चौकार. पहिल्या बॉलवर चौकार आलाय किशोर याच्या बॅटमधनं. आणि नक्कीच प्रथमतः विचार केला तर बॅटिंग टीम म्हणजे बांदिवली संघाचा तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 11 धावा होत्या. त्यानंतर विशाल आणि भरत या गोलंदाजाची थोडी कामगिरी खराब पाहायला मिळाली. याच्या अनुषंगाने इथे पाहावं लागेल मिडॉनला क्षेत्ररक्षण थोडं खराब पाहायला मिळालं आणि नक्कीच 1 धाव जी मात्र अंकित होते आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकते 5 या आकड्यावर. पहिल्या बॉलचा विचार केला तर नक्कीच 1 किंवा दुहेरी धावमध्ये कन्वर्ट झाली असती, त्याचं रूपांतर 4 धावेमध्ये झालं. थोडं क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं. त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा दुसऱ्या बॉलवर कमबॅक करायचा प्रयत्न जो मात्र गोलंदाज समीरने केलाय. या मॅचमध्ये 51 धावांचं टार्गेट आहे. जर नक्कीच तो टार्गेट जर एकाला रोखायचे एकाला ठोकायचे, या मॅचमध्ये घडेल काय बिघडेल काय येणारी नक्की वेळ ठरवेल, यात काही शंका नाहीये. चांगलं आयोजन चांगलं नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत आपण टेनिस बॉल ज्याने अक्षरशः गाजून सोडलाय ते म्हणजेच सागर कापडी आणि तसेच दिनेश कापडी यांना देखील पाहतोय. सलमान दिला बॉल आणि नक्कीच स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवला गेला. अशा पद्धतीने डॉट बॉल आपण पाहतोय. कमबॅक आणि कमबॅक. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करायचं होतं आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी करण्यासाठी इथे अथक प्रयत्न. यावेळेस फटका बसला. मिस टायमिंग स्ट्रोक पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतोय आणि शर्यत लागले दोघांची. अखेरच्या क्षणाला बॉलने मुसंडी घेतली आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय पुन्हा एकदा 1 चौकार. धन्यवाद. तर नक्कीच धावफलक 9 या आकड्यावर. फुलटॉस बॉल संधी निर्माण झाले. कॉटन बॉलची संधी आणि नक्कीच कोणतीही चूक करत नाही गोलंदाज आणि नक्कीच पकडलाय जेल आणि संपलाय खेळ बॅटर समीरचा. माफ करा गोलंदाज समीर आहे आणि या फलंदाज रोहित होता आणि या नक्कीच आपली विकेट इथे आपल्या संघाची साथ सोडताना पण पाहिली रोहितला. आणि न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय तर निलेश नावाचा विचार केला तर या मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर नक्कीच एखादी मोठी पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. ओहो बॅकफुटवर ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतोय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मिड विकेटचा आला बॅकअप देण्यासाठी आणि तोपर्यंत 2 धावा मात्र इथे कंप्लीट झाले आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 11 या आकड्यावर. 1 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट झाला आणि 11 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 2 बॉल 5 धावांची खेळली जी मात्र आपण किशोर त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिली आणि त्याच अनुषंगाने निलेश त्याच्या बॅटमध्ये 1 बॉल आणि 2 धावांची खेळी आपण पाहतोय. तर नक्कीच विकेट हॅट्रिक कोणताही गोलंदाज जर करत असेल तर वैभव भोईर याचकडनं 1111 रुपयाचं कॅश प्राइज असेल.
विकेट हॅट्रिक साठी सुवर्ण संधी. वैभव सीताराम भोईर याचकडनं 1111 रुपयाचं कॅश प्राइज असेल विकेट हॅट्रिक साठी. सध्या 11 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. विचार केला तर नक्कीच या मॅच मध्ये मोठे फटके येणे गरजेचं राहील. क्रमांक 2च्या षटकामध्ये सध्या आपण वैभवला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. समीर ज्याने पहिल्या ओव्हरचा स्पेल कंप्लीट केला आणि नक्कीच एका ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्या. एक विकेट देखील आपल्या नावावर केली. 51 धावांचा टार्गेट आणि आता या मॅच मध्ये आवश्यकता असेल 18 बॉल आणि 40 धावांची आवश्यकता. मोठे फटके येणे गरजेचं राहील. 18 बॉल 40 धावा प्रयत्न भरपूर करावे लागतील या मॅच मध्ये. ओहो बिगिट करायचा प्रयत्न केला होता आणि नक्कीच व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावा ऍड होते धावफलकावर. धावा जाऊन पोहोचल्या 12 या आकड्यावर. वैभव गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिला बॉल थोडासा खराब पाहायला मिळाला पण नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक करेल यात काही शंका नाहीये. ऑन स्ट्राईकला सध्या आपण पाहतोय बॅटर किशोर. ओहो यावेळेस फटका. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय आणि आलाय भव्य चौकार. स्पर्धा म्हटली की त्या स्पर्धेमध्ये मान्यवरांची मांदियाळी आपल्याला भरपूर दिसू येते आणि या स्पर्धेला देखील भरपूर प्रेम मान्यवरांचं मिळत आहे. आणि नक्कीच नुकताच या मान्यवरांची इथे उपस्थिती लाभली म्हणजेच सन्माननीय मोतीराम दादा मुरबाडे सर हे देखील इथे उपस्थित झाले आणि त्यांचं सुद्धा करूया वेलकम सरचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच भाऊदादा मुरबाडे हे देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं सुद्धा करूया वेलकम सरचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच श्रीमान गणेशदादा बांगर सर हे देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं सुद्धा करूया वेलकम सरचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि तसेच सन्माननीय तुकाराम दादा मुरबाडे हे देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं सुद्धा करूया वेलकम सरचे स्वागत. थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि या मुख्य मंचाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं स्पर्धेच्या वतीने आणि या आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर जाऊया मॅचच्याकडे. तिथे 51 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. या मॅच मध्ये सध्याच्या घडीला विचार केला 17 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. मोठे फटके येणे गरजेचं राहील. क्रमांक 2च्या षटकामध्ये वैभवला आणलं गेलंय गोलंदाजी ट्रॅकवर. वैभवचा पुढील बॉल नेक्स्ट बॉल असेल. ओहो इथे अडवा बाटने प्रहार करायचा होता. बाट आणि बॉलचा संपर्क झाला की नाही प्रश्नचिन्ह पडला होता पंचांना देखील आणि अगदी सहजरित्या हा प्रश्न सोडवण्यात आला आणि नक्कीच कोणती दाद दिली नाही या पंचांनी. हा देखील डॉट बॉल. गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला गोलंदाज वैभव करतोय आपल्या संघासाठी. ज्या पद्धतीने संघाने विश्वास संपादन केलाय कॅप्टनने विश्वास संपादन केलाय त्याच पद्धतीची गोलंदाजी या मॅच मध्ये करताना गुड बॉलिंग. आणखीन एक डॉट बॉल आपण पाहतोय. 51 धावांचं जेव्हा टार्गेट सेट केलाय आणि नक्कीच 51 धावांचं टार्गेट जे मात्र आम्हाला डिफेंड करायचे आणि त्याच अनुषंगाने सध्याच्या घडीला गोलंदाजी करणाऱ्या टीमला आपण पाहतोय या मॅच मध्ये. अजूनही 2 बॉल असतील. सेकंड लास्ट बॉल असेल गोलंदाज वैभवचा. आतापर्यंत थोडस नतमस्तक होताना बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय. ती गोलंदाजी करणाऱ्या टीम समोर पुढे सरसावत केल्याचा प्रयत्न आणि दांडी 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 गोल. फर्निचर डिस्ट्रॉय आणि नक्की यष्टी वाकवले या
तर नक्कीच न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. जयेशला आपण पाहतोय या मॅच मध्ये थोडस स्ट्रगल करताना बॅटिंग करणार टीम. कारण की या पहिल्या ओव्हरचा जर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 11 धावा कुटू शकल्यात. त्यानंतर वैभव समीरच्या पावलावर पाऊल ठेवून सध्याच्या घडीला मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. आणि नक्कीच रोहितने आपल्या संघाची साथ सोडली, त्यानंतर निलेशने आपल्या संघाची साथ सोडली. थोडंसं नाराज असतील स्वतःवर, कारण की 51 धावांचं आव्हान होतं आणि या मॅच मध्ये विकेट खूप महत्वाच्या होत्या. आणि विकेट गमवताना आपण पाहिलं यावेळेस पुन्हा एकदा फटका फसला, मिस्टायमिंग स्ट्रोक आणि कोणतीही चूक नाहीये. आणखीन एक गडी तंबूच्या आसराला जाताना या मॅच मध्ये आपण पाहतोय. जर विचार केला धावा 17 या आकड्यावर आपण पाहतोय. आणि अजूनही विजयासाठी 12 बॉल 34 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये. घडेल काय बिघडेल काय सध्याच्या घडीला विचार केला तर नक्कीच चिंतेची बाब बनले. थोडंसं शांततेचं वातावरण खेळाडू कक्षामध्ये असेल. 12 बॉल 34 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. तर नक्कीच 4 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला हा षटक इथे कंप्लीट करावा लागेल. म्हणजेच गोलंदाजी करणार टीम आम्ही सूचना देतोय तुम्हाला, जर 4 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही हा षटक इथे कंप्लीट करू शकले नाही तर तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये एक एक्स्ट्रा प्लेयर घ्यावा लागेल, याची सर्वांनी नोंद घ्या. 12 बॉल 34 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. घडेल काय बिघडेल काय, एकाला रोखावे लागतील एकाला ठोकावे लागतील या मॅच मध्ये. नक्कीच 12 बॉल 34 धावांची आवश्यकता आहे सर. हा मॅच मध्ये आता क्रमांक 3च्या षटकामध्ये नयनला आणलं गेलंय. आणि सध्याच्या घडीला 2 बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. एका साईडला प्रमोदला पाहतोय, एका साईडला पण पाहिलं गेलं तर किशोरला पाहतोय. नक्कीच किशोर या फलंदाजाचा जर विचार केला तर क्रमांक 1च्या फलंदाजी करण्यासाठी गेला होता. आपल्या संघासाठी संकट मोचकची कामगिरी करावी लागेल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने बॉलला फेकून दिलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय संघर्षाचा शंखनाद फुंकणारा किशोरच्या बॅट मधनं A1 क्वालिटीचा ब्रँडेड भव्य षटकार. की ज्या खेळाडूची आपण चर्चा करत होतो किशोर या फलंदाजाची, आणि आता मात्र फटकेबाजी सुरू केली. यावेळेस पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट केला, गॅप सिलेक्शन केलं आणि नक्कीच या 2 क्षेत्ररक्षकाला भेदून बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करून देणारा किशोर संकट मोचकची कामगिरी आपल्या संघासाठी. थोडंसं नक्की क्षेत्ररक्षण थोडं खराब पाहायला मिळालं आणि याच अनुषंगाने चौकार जो मात्र पाहायला मिळाला. अशा पद्धतीने विचार केला धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्येचा विचार केला 27 या आकड्यावर. आता विजयाचं समीकरण राहिले 10 बॉल 24 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. घडेल काय बिघडेल काय एकटा खिंड आपल्या संघासाठी लढताना किशोर या खेळाडूला आपण पाहतोय. किशोर भोईर आपल्या संघासाठी संकट मोचकची कामगिरी सध्याच्या घडीला करतोय. ओहो पुन्हा एकदा ऑन साइडला आणि जबरदस्त फिल्डिंग जबरदस्त एफर्ट आपल्या संघासाठी देताना आपण पाहतोय. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न असेल आणि नक्कीच एका धावावर इथे समाधान मानावा लागेल. जर विचार केला या मॅचचा तर नक्कीच किशोर भोईरला स्ट्राईक वर आणणं गरजेचं राहील. आता या मॅच मध्ये 9 बॉल 3 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये घडेल काय, सध्याच्या घडीला 28 धावा टीमच्या स्कोर कार्डवर 3 विकेटच्या मोबदल्यात आपण पाहतोय.
9 बॉल 23 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये घडेल काय बिघडेल काय. किशोर भोईर आणि त्याच्या जोडीला आपण सध्या पाहतोय प्रमोद या फलंदाजाला. 7 बॉल 21 धावांची खेळी त्याच्या बॅटमध्ये आपण किशोर भोईरच्या पाहतोय. या मॅच मध्ये क्रमांक 3चं षटक. नयन गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या बॉलचा विचार केला, षटकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर चौकार ठोकला. तिसऱ्या बॉलवर देखील एक्झिट केला होता फटका. मग त्यानंतर थोडंसं अपयश आणि चांगली फिल्डिंग मात्र पाहायला मिळाली. आणि यावेळेस इथे पाहावं लागेल मॅच मध्ये. आणि नक्कीच 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 प्रमोद आपले विकेट सॅक्रिफाईस करताना, कारण की या मॅच मध्ये ठाऊक आहे किशोर भोईरला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने सध्याच्या घडीला स्ट्राईक वर आणण्यासाठी आपली विकेट इथे सॅक्रिफाईस करताना प्रमोदला आपण पाहिलं. आणखीन एक गडी तंबूच्या आसराला या मॅच मध्ये जाताना आपण पाहतोय. 28 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा आशेचं किरण जागृत करणारा जो मात्र किशोर भोईर ठरतोय. एक षटकार ठोकला, एक चौकार देखील ठोकला. त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिली आतापर्यंत 7 बॉल 21 धावांची खेळी त्याच्या बॅटमधनं. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी, चांगला एफर्ट देतोय. या मॅच मध्ये नक्कीच विजय संपादन करून देईल का, प्रश्नचिन्ह उपस्थित असतील. 1 मिनिटाच्या आतमध्ये हा षटक इथे कंप्लीट झाला पाहिजे. हो, इथे पुन्हा एकदा आडवा बॅटने फोर्स केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन सेट आहे. एक धाव तर कंप्लीट झाली आणि या दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या नक्कीच थोडासा नकार दिला किशोर भोईरने. आणि या मॅच मध्ये आता सध्या विचार केला तर पुन्हा एकदा समीकरण राहिलंय. 7 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. 7 बॉल 22 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये घडेल काय बिघडेल काय. येणारे नक्कीच वेळ ठरून जाईल. येणारे नक्कीच 7 बॉल ठरून जातील. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये जर आता आला या बॉलवर तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकते बॅटिंग करणारी टीम, यात काही शंका नाहीये. हो, आणि नक्कीच अशा पद्धतीने हा देखील डॉट बॉल. चांगली लाईन, चांगला कमबॅक या मॅच मध्ये करताना. आता या मॅच मध्ये आवश्यकता असेल 6 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये घडेल काय, मॅच मध्ये बिघडेल काय. येणारे 6 बॉल 21 धावा. 6 बॉल 22, माफ करा प्लीज. सहा बॉल 22 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. तर 38 सर्कलच्या आतमध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर तुम्हाला घ्यावा लागेल फिल्डिंग करणारी टीम. कारण की तुम्हाला जो म्हणजे 15 मिनिटाचा कालावधी दिला होता आणि त्यासाठी तुम्ही 3 षटकांसाठी 18 मिनिटं यूज केले. त्या अनुषंगाने एक एक्स्ट्रा प्लेअर पंच एक्स्ट्रा प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल. एक अत्यंत चांगली शिस्तप्रिय स्पर्धा आपण पाहतोय गेले 5 दिवस. आजचा दिवस क्रमांक शेवटचा आणि शेवटच्या दिवसामध्ये देखील चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आणि एक ज्या कोणत्याही टीमने शिस्तीचं उल्लेखन केलं तर नक्कीच आमची मॅनेजमेंट कमिटी त्यांना योग्य तो निर्णय देतात. पहिलाच बॉल आडवा बॅटने फाईनल क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केला बॉलला आणि बॉल गेलाय दन 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 करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. शिरकाव मजबूत केलाय किशोर भोईर. नक्कीच आपल्या संघासाठी संकट मोचकची कामगिरी करतो. त्या मॅच मध्ये 5 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता असेल. 5 बॉल 18 धावा या मॅच मध्ये घडेल काय. सध्याच्या घडीला थोडीशी मनामध्ये सातत्याने भीती दरवळत असेल, कारण की किशोर भोईर सारखा फलंदाज मैदानामध्ये दाखल आहे. 5 बॉल 18 धावा
ओहो यावेळेस परफेक्ट म्हणाल होतं बॅट बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा किशोर भोईरच्या बॅट मधून आलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. भोईर सध्या आपल्या संघासाठी संकट मोचक, आपल्या संघासाठी एकटा खिंड लढतोय. आतापर्यंत विचार केला 10 बॉल 32 धावा त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. आता या मॅच मध्ये समीकरण राहिलंय 4 बॉल 12 धावांची आवश्यकता. सध्याच्या घडीला धावफलकाचा जर विचार केला 39 या आकड्यावर आपण पाहतोय. 51 धावांचा टार्गेट जो मात्र चेस करायचे त्या अनुषंगाने 4 बॉल 12 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. नक्कीच एक हाय व्होल्टेज ड्रामा आणि प्रेक्षकांच्या देखील नजरा या मॅच कडे असतील यात काही शंका नाहीये. 4 बॉल 12. ओहो यस यस नक्कीच नक्कीच पुन्हा एकदा या मॅच मध्ये एक कलाड्य निर्माण होते. प्लस प्लीज आणि नक्कीच या मॅच मध्ये पुन्हा एकदा एक नशिबाचा पंजा म्हणजेच बीमर +4 आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाड्य निर्माण झालाय. पुन्हा एकदा कमबॅक करायचा असेल तर या मॅच मध्ये किशोर भोईरची विकेट खूप महत्वाची असेल. उघडा डोळे पहा नीट येणारा चेंडू असेल फ्री हिट. संधी निर्माण. ओहो पुन्हा एकदा आडव्या बॅटने फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक येतोय बॉल पर्यंत पोहोचेल का. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावाचा इथे प्रयत्न असेल. किशोर भोईर या मॅच मध्ये घडलंय काय आणि नक्कीच नक्की पंचांना देखील प्रश्न विचारला गेला आणि पंचांनी नक्की तिसऱ्या पंचांवर हे नक्की जिम्मेदारी सोपवली आणि या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमच्या सोबत जॉईंट असतील जगदीश भाग्यवंत सर. जगदीश सर ओके संपर्क साधा प्लीज. किशोर भोईर आउट असेल. या मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाड्य. तिसरा पंच म्हणजे जगदीश भाग्यवंत सर इथे जॉईंट आहेत. टेक्निकल टीम संपूर्ण 10 क्रिकची आमच्या सोबत जॉईंट आहे. जर मनामध्ये काक्ष असेल तर प्लीज मित्रांनो एकदा येऊन बघा काय हरकत नाहीये. आणि या मॅच मध्ये जी महत्वाची विकेट होती म्हणजेच किशोर भोईरची आणि ती विकेट घेण्यामध्ये देखील म्हणजेच किशोर भोईर रनआउटचा शिकार होताना आपण पाहिलं. नक्की स्ट्राईक वर येण्याच्या नादात आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आणि या मॅच मध्ये आता समीकरण राहिलं आहे 3 बॉल 6 धाब्यांची आवश्यकता. धावफलक 45 या आकड्यावर आणि या 3 बॉल 6 धावा या मॅच मध्ये ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट घेण्यामध्ये यश इथे संपादन झाले. आता न्यू बॅटर विशाल एखादा मोठा फटका येऊन मॅच फिनिश होईल का प्रश्नचिन्ह असेल. ओहो अडव्या बॅटने फोर्स करायचा होता आणि नक्कीच ओहो पुन्हा एकदा मॅच मध्ये विकेटचं पतन. आणखीन एक गडी तंबूच्या आसराला जाताना या मॅच मध्ये आपण पाहतोय. पंचांना मात्र कोणताही कॉल न दिल्या कारणाने आणि क्रॉपिंग क्रीज सोडल्या कारणाने ही विकेट पंचांनी इथे गृहीत धरली आणि नक्कीच पंचांनी देखील बोट अभालाकडे केला. अशा पद्धतीने विचार केला तर त्या मॅच मध्ये पुन्हा एकदा
2 बॉल आणि 6 धाब्यांची आवश्यकता. 2 बॉल 6 धाबा. मॅच मध्ये घडेल काय? प्रेक्षकांच्या देखील नजर या मॅच कडे. एखादा मोठा फटका जर आला तर या मॅच मध्ये नक्कीच विजय संपादन करू शकतो. ते मात्र बॅटिंग करणारा टीम म्हणजे भुवन संघ. आणि एखादा डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करू शकतो तो म्हणजे बांदिवली संघ. दोन संघांच्या दरम्यान मॅच पाहतोय. हाय व्होल्टेज ड्रामा. एका साइडला प्रयत्न भरपूर करावे लागतील या मॅच मध्ये. प्रयत्नांची पराकाष्ठा या मॅच मध्ये घ्यावी लागेल यात काही शंका नाहीये. दोन्ही टीम 2 बॉल 6 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सचिन. ओहो इथे पाहूया आडवा बॅटने पोस्ट केला. क्षेत्ररक्षक येतो बॉलवर आणि शेवटच्या मोमेंटला व्हॉट अ फिल्डिंग. गुड फिल्डिंग. आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा रनआउटचा शिकार. जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी. जीवाच्या आतंकेने मात्र फिल्डिंग केली आहे. आपल्या संघासाठी लढाई. इथे फिल्डिंग करणारी टीम एफर्ट देते आपल्या संघासाठी. आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा 1 बॉल 5 धाब्यांची आवश्यकता. शेलारी टीमचा कॅप्टन प्लीज इथे उपस्थित राहायचे. एक बॉल 5 धाब्यांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आणि कंपल्सरी ट्रेसिंग. 1 बॉल 5 धाबा. एखादा मोठा षटकार ठोकावा लागेल या मॅच मध्ये. एखादा डॉट बॉल नक्कीच फिल्डिंग करणारी टीम विजय संपादन करेल. 1 बॉल 5 धाब्यांची आवश्यकता. एखादा षटकार जर आला तर या मॅच मध्ये भुवन संघ विजय संपादन करेल. ओहो या मॅच मध्ये पुन्हा एकदा आणि विजय संपादन केलंय ते मात्र बांदिवली या संघाने.